हॅलो सामना 5 षटकांचा असेल ठीक आहे पण आपण टायमिंग दिलं जाईल आपल्याला जर त्या टायमिंग मध्ये जर 5 ओव्हरी फेकल्या नाही तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल यस बघा कमिटीचा निर्णय कमिटीने आपल्या निर्णयाशी सहमत दिलाय पंच ज्यावेळेस पहिला चेंडू रिलीज होईल त्यावेळेस आपण टायमिंग काउंट करा आणि 25 मिनिटं पुढची 25 मिनिटं द्या त्यांना त्या 25 मिनिटात जर त्या 5 षटकं नाही फेकली तर आपण पॅनलाइज करा तो हक्क कमिटीला असणार आहे पॅनलाइज करण्याचा कारण सामना या ठिकाणी दुसरा बघतो आपण एम के गीते विपक्ष मयुरेश सुपर किंग तर आपण मयुरेश सुपर किंग क्षेत्ररक्षण लावून घ्या जास्त वेळ करू नका कारण पहिला सामना झाला आहे आणि 10:30 वाजतात तर 9 सामने खेळवायचे त्यामुळे थोडासा उशीर होईल आपण लक्षात घ्या कारण क्रिकेटमध्ये वेळेला खूप महत्त्व असतं कारण निर्धारित जो वेळ असतो त्या वेळेमध्ये आपण वेळेचं बंधन पाळायचं असतं मात्र सलामीची जोडी मैदानामध्ये एम के गीते या संघाने काल पहिला सामना जिंकला होता एम आर वॉरियर संघाला पराभूत केलं होतं त्याच्यानंतर अमन नाईट रायडर संघाने एम के गीते संघाला परास्त केलं होतं 7व्या सामन्यामध्ये यास निश्चितच खेळाडूंना सुद्धा सक्त ताकीद आहे कोणत्याही खेळाडूकडे जर आतमध्ये मोबाईल जर आढळला त्याच्यावरती संभाषण करताना आढळले तर त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल कारण स्पर्धा चांगली आहे मोठी स्पर्धा आहे मात्र आपण शिस्त ठेवायची आहे स्पर्धेमध्ये शिस्त बघायला मिळाली पाहिजे कारण यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे त्यामुळे आपण कोणताही अनुचित प्रकार घडू देऊ नका तर सामना सुरू होतोय या ठिकाणी गेम ऑन पंच आपण टाइम लावा आणि या ठिकाणी पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज प्रथमेश पहिला चेंडू कट करतोय शॉर्टरमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण पहिल्या चेंडूवरती मी म्हणेन या क्षेत्ररक्षकाने मात्र 4 धावा वाचवल्यात शॉर्टरमॅनला अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलंय सलामीची जोडी मैदानामध्ये एम के गीते या संघाची समाधान आणि शुभम यावेळेस समा चेंडूला खेळून काढतोय या डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एकदा वेग पडली दुसरी धाव पाहता पाहता या 2 धावा अंकित केल्या जातात तर दुसरीकडे जो फलंदाज आहे शुभम अतिशय चांगली फलंदाजी समाधान यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला मिड विकेटला खेळून काढतोय डीपचा क्षेत्ररक्षक पुढे सरकला चेंडूला उचलतोय दुसरी धाव कंप्लीट गुड रनिंग आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातात 2 चेंडूवरती 4 धावा आल्यात पहिलं षटक मार्गस्थ असताना मॅच विल बी 5 ओव्हर्स ओनली 3 बॉल 4 धावा पहिला चेंडू निश्चितच चांगला फेकला होता मात्र त्याच्यानंतर या 4 धावा आल्या 2 चेंडूवरती हा चेंडू षडापूल करतोय चेंडू मात्र हवेत आहे समाधान नवलाय परत येतोय पुन्हा एकदा अपयशस्वी ठरलाय समाधान ज्या फलंदाजीसाठी जाणला जातोय मात्र ती फलंदाजी दाखवता आली नाहीये पहिलं विकेटचं पतन आणि याच दरम्यान मात्र सर्वांचे लाडके उद्योजक सन्माननीय श्रीधर शेठ डुले यांचं शुभागमन होतंय व्यासपीठावरती ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये नवी कोरी करकरीत बाईक ठेवण्यात आली आहे त्यांच्या माध्यमातून पहिल्यांदाच लीग मध्ये बाईक बघतोय एवढी चांगली संकल्पना पहिला गडी बाद झाला यावेळेस समाधान डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला झेल देऊन परतलाय डावकुऱ्या त्याचा फलंदाज आल्यास मात्र कव्हरच्या वरून नो मॅच स्टँडर दॅट्स 4 रन तर बघा आल्यास चौकार आणि खातं खोलतोय शुभम डावकुऱ्या त्याचा फलंदाज सलामीचा फलंदाज
हा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेला मात्र प्रोटेक्शन आहे. चेंडू बऱ्याच वेळा येत होता मात्र शेवटच्या क्षणाला झेल सुटला त्या ठिकाणी, कारण 10 ते 12 पावलांचं अंतर पार करायचं होतं आणि षटक मात्र समाप्त होत आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. निश्चितच या ठिकाणी शुभम थोड्याशा लयमध्ये आले होते आणि पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकात धावसंख्या धावपडक्यावरती 1 गड्याच्या मोबदल्यात 9 धावा. चला पहिलं षटक संपलाय. बघतोय आपण धावफलकावरती 9 धावा आल्या. नेमके गीतेश संघ ज्याने पहिल्या दिवसामध्ये सलामीचा सामना जिंकला होता, मात्र त्याच्यानंतर जर बघितलं तर दुसरा सामना ते परास्त झाले होते. हा चेंडू बघावी लागेल. लाईन एंड लेंथ आणि पहिला खराब चेंडू फेकतोय गोलंदाज परेश शिनारे. त्या गोलंदाजाला बघतोय आपण 3 दिवसापूर्वी नाईटमध्ये बघितलं होतं. अतिशय चांगला जोरदार अपील केलं होतं. यस, निश्चितच त्या ठिकाणी चांगली कामगिरी करायची होती त्याला. हा चेंडू यावेळेस मात्र शॉर्ट लेगला होता. क्षेत्ररक्षक तैनात, मात्र एक धाव रोखू शकला नाहीये. गोलंदाज P2चं दुसरं षटक हाताळताना दिसतोय. परेश ज्याने पहिला चेंडू खराब फेकला, या दुसऱ्या चेंडूवरती एक धाव एक पडली आहे, कारण क्षेत्ररक्षकांची पाबंदी असलेलं षटक. बघतोय आपण मैदानामध्ये गोलंदाज हायवेन कडून मारा करतोय. हा चेंडू पुलकाराचा होता. हा चेंडू मात्र बराच वेळ लावत आहे, मात्र क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय चेंडूचा, मात्र चेंडूला आतमध्ये ढकलून देण्याचा प्रयत्न होता, कामगिरी करू शकला नाहीये आणि पहिला चौकार. तर मंगेश सुरेश याच्या बॅटमधून बघतोय आपण पहिला चौकार फाईन लेगला दाखवला त्याने, कारण पहिला चौकार सुद्धा शुभम याने ठोकला होता आल्यास. परेश हा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पुल करतोय. यावेळेस मात्र डी फाईन लेगला आउटफील्ड मात्र खराब आहे असं वाटलं होतं. पहिल्या टप्प्यावरती चेंडू सीमारेषे बाहेर जाईल, मात्र चुकीचा कॉल. डायरेक्ट देण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केलाय, मात्र ही तिसरी धाव पूर्ण होईल का? आणि या ठिकाणी मात्र परेश कॅरी करत नाहीये चेंडू आणि पाहता पाहता मात्र या 3 का 2 दोनच झाले असतील. 2 धावा, 2 तर 2 धावा एकवटल्यात. बघा ज्या ठिकाणी चौकार जाईल असं वाटलंय, मात्र थोडीशी आउटफील खराब होती, त्या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर जागेवरती थांबलाय आणि या 2 धावा षटकामध्ये. हा चेंडू अतिशय तेज फेकला होता आउटसाइड ऑफ स्टंपला. परेशाने पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. टोटल स्कोर मुजान 17 धावा धावफलकावरती एक गडी बाद झालाय. समाधानाच्या रूपामध्ये MK गीतेश संघाचा फलंदाज बाद. हा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा शॉर्ट स्क्वेअर लेगला एकच धाव मिळेल. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक होता, त्यामुळे एकच धाव मिळाले आहे. 2 फलंदाज मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये आहे. बघतो आणि P2चं दुसरं षटक हाताळताना मात्र परेश, कारण पहिलं षटक हाताळलं होतं प्रथमेशाने. फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये.
हा चेंडू शॉर्ट पुल करतोय, चेंडू मात्र हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कॅरी केलंय झेलला, दुसरा गडी बाद होतोय MK गीते संघाचा. निघाली मोठे गावाची, बाकी निघाली मोठे गावाची, माझ्या शिर्डीचे साईनाथांची. निघाली मोठे गावाची, बाकी निघाली मोठे गावाची, माझ्या शिर्डीचे साईनाथांची, माझ्या शिर्डीचे साईनाथांची. तर 2 षटकं संपल्यात. P1 आणि P2 ची अशी 2 षटकं संपल्यात आणि 2 षटकाच्या सांगतेनंतर मात्र MK गीते संघाची धावसंख्या धावफलकावरती 18 धावा लागल्यात. 9च्या सरासरीने पहिल्या षटकात 9 धावा, दुसऱ्या षटकात 9. हा चेंडू यॉर्क लाईनचा होता, गोलंदाज अमोल कॅरी करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा स्ट्रॉंग अपील केलाय. यस बघावं लागेल त्या ठिकाणी मात्र पंच नि बाद ठरवलाय, फलंदाज बाद आहे. तुम्ही जाऊन सांगा सांगावा साई ओमकार सेवा मंडळाला. साई ओंकार सेवा मंडळाला, साई ओंकार सेवा मंडळाला. मी येतय चालत शिर्डीला, आपले मोठे गावचे साई पालखीला. मोठे गावचे साई पालखीला, आपले मोठे गावचे साई पालखीला. पोर चालती उन्हाता नाशी, पोर चालती उन्हाता नाशी, माझे साईला शिर्डी भेटावशी. निघाली मोठे गावाची, निघाली मोठे गावाची, माझ्या शिर्डीचे साईनाथांची, माझ्या शिर्डीचे साईनाथांची. तर फलंदाज बाद झाला. पहिल्याच अमोल याने पहिल्या चेंडूवरती यश प्राप्त केलंय. हा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मिसटाईम चेंडू आहे, चेंडू मात्र हवेत आहे, झेल टिपला जातोय नरेंद्र. आणखीन एक गडी बाद, बॅक टू बॅक दुसरा आद्रा MK गीते संघाला. टमाटान गो आई तुझी करीन मी पालकी, दरी वर्षाचे वर्षाला, दरी वर्षाचे वर्षाला. आई गावदेवी माते, आई गावदेवी माते, अगो माझे नवसाला. आई गावदेवी माते, अगो माझे नवसाला. आई गावदेवी माते. तर फलंदाज आणखीन एक बाद झाला. कल्पेश मात्र माघारी परतावं लागलं त्याला. 2 चेंडूवरती 2 सफलता अर्जित केल्यात. ऑन द हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज मल. हा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस चेंडूची लाईन आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडू फेकलाय. ओके, तर या ठिकाणी निश्चितच 3 चेंडू निर्धाव फेकलात गोलंदाज अमोल, जो तिसरं षटक घेऊन आलाय मयुरेश सुपर किंग संघाकडून. हा चेंडू यावेळेस मात्र ड्राईव्ह करतो ऑन साईडला, सिंगल मिळेल. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय, कारण सामना दोन्ही संघाला जिंकावा लागेल. कारण जर विचार केला तर या MK गीते संघ काल 2 सामने खेळलात, एक मध्ये जय आणि दुसऱ्यामध्ये पराजय. तर दुसरीकडे जो मयुरेश सुपर किंग आहे तो सुद्धा कालच्या दिवसामध्ये एक सामना हरला होता, एक सामना जिंकलाय. हा चेंडू बॅकफुटला जाऊन हलकासा कट केलाय, मात्र एकच धाव लिमिट ऑफला, फक्त एक धाव सिंगल. गुड बॉलिंग, अत्यंत चांगली गोलंदाजी बघतोय आपण या गोलंदाज अमोल जमदार आहे, करवई संघाकडून खेळणारा गोलंदाज बघतोय मैदानामध्ये आहे. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका, मात्र चेंडू पॉपिंग क्रीज वरतीच राहिलाय.
गुड बॉलिंग बघा, अतिशय चांगली गोलंदाजी दाखवली आहे या षटकामध्ये. षटक क्रमांक 3 संपला आणि 3 षटकाच्या सांगतेनंतर धावसंख्या धावपळकावरती बघतो आपण MK गीते संघाची 4 गड्यांच्या मोबदल्यात 21 धावा. कावळीला पिना नावाची गाजर किती तुझे नावाची गोष्टी भक्ती भावाची आधी शक्ती तू सर्वांची गावदेवला तुझी मी गाई नारती गावदेवला तुझी मी गाई नारती मंगळवाराच्या दिवसाला हॅलो, थँक्यू. चला बघा, आपला टायमिंग वेळ संपत येतोय कारण 3 षटकं संपल्या. 3 षटकात 21 धावा धावपळकावरती 18 चेंडू फेकले गेल्यात. अंपायरनी लावला टाइम. हा चेंडू यावेळेस मात्र पंचांना गुमराह करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आउटसाइड लेग स्टंप. दिस कॉल बी वाईट. तर गोलंदाज पापा. हा चेंडू यावेळेस मात्र नोचा इशारा दिलाय पंचांनी. मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असणार आहे आणि या 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि नोचा इशारा 5 धावा. यास गोलंदाज थ्रो ॲक्शन. थ्रोपैकी गोलंदाज आढळला स्पर्धेतील 3रा गोलंदाज. तर या 3 धावा, 2 धावा आणि 3 म्हणजे 5, 2+3 5 धावा आल्या धावपळकावरती. तर हा 4था गोलंदाज आहे या स्पर्धेतील. कालच्या दिवसामध्ये 3 गोलंदाज होते जे थ्रोपैकी आढळले होते, मात्र आज 4था गोलंदाज आढळलाय. पंचांचं बघा अचूक लक्ष होतं कारण याच्यासाठी पंच, प्रोफेशनल पंच ज्यांची ख्याती आहे असे पंच, 3 पंच मैदानामध्ये या स्पर्धेसाठी उपलब्ध झाल्यात. कल्याणी सर घोरपडे, सुशांत सर मांजरेकर आणि मारुती सर शेट्टे असे 3 पंच MCA मुंबई क्रिकेट असोसिएशनचे मान्यता प्राप्त पंच. हा चेंडू यावेळेस ड्राईव्ह करतोय. चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये एकदा बेग पडले. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू मात्र सीमा पलीकडे जाईल का? मात्र 2 क्षेत्ररक्षक चेंडूला लास्ट मोमेंटला अडवले जातोय. तोपर्यंत या 3 धावा. धावसंख्या बघतोय धावपळकावरती 30 धावा. काय तर चिंटू आपल्याला दुखापत झाली असेल तर आपण बाहेर बसा. सबस्टिट्यूट खेळाडू जा मैदानामध्ये. तर निश्चितच अशा ठिकाणी तर सबस्टिट्यूट खेळाडू गेलाय कारण त्या ठिकाणी थोडासा दुखापत झाला चिंटू. मात्र आता या धावसंख्येला आकार दिला जातोय. 4थं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज मयूर पहिल्या चेंडूवरती 3 धावा खर्च केल्यात. हा चेंडू जबरदस्त पाडका. यावेळेस मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लागला. परत चेंडूवरती पहिल्या टप्प्यावरती चेंडूला उचललाय मात्र 2 धावा रोखू शकला नाहीये. या 2 धावा येतात धावपळकावरती अंकित केल्या जातात. आता मात्र चांगली धावसंख्या बघतोय आपण या धावपळकावरती 32 रन्स. हा चेंडू खोलव्या टप्प्याचा होता मात्र बॅक टू बॉलर केलाय. स्वतःच्या गोलंदाजी थ्रोवर अडवलं चेंडूला. एकी धाव नाहीये. गुड बॉलिंग मयूर. हा चेंडू तेज तारार फेकला. फलंदाज बॅकफुट लावून कमिटमेंट झाले होते अगोदरच मात्र चेंडू निघून गेलाय सरळ यष्टीरक्षकाकडे. 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव फेकलेत गोलंदाजाने.
धावसंख्या अद्याप सीमित आहे. हा चेंडू लगभग पॅडल स्टिप करण्याचा प्रयत्न मिड विकेटला एकदा बेकवटल्या दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र नकार दिला जातोय आणि षटक मात्र समाप्त होतोय. चौथा ओव्हर नंबर 4 कंप्लीट. स्कोर तर ओव्हर नंबर 4 कंप्लीट. स्कोर ना मूव्स ऑन 32 34 yes सॉरी 34. 34 धावा. तर 4 षटक संपल्यात. 34 धावा दापोलकरवरती. सन्माननीय श्रीधर शेट्टी यांना विनंती असणार आहे मंचावरती या. आपण या स्पर्धेचं मुख्य चांगला सपोर्ट दिला. बिग सपोर्टर आहात या स्पर्धेचा. हा झेल मात्र कॅरी करायचा होता. चेंडू जातोय सीमा पलीकडे. दॅट्स मॅड इट. 6 रन. तर 6 धावा बघू शकता मंचावरती. एक हॅन्सम पर्सनॅलिटी ज्यांचा नेहमीच स्पर्धेला बिग सपोर्ट राहिला आहे असे श्रीधर शेट्टी, कारण ज्यांच्या माध्यमातून मोटार बाईक देण्यात आली या स्पर्धेसाठी. पहिली स्पर्धा बघतोय लीगची आम्ही ज्यामध्ये मोटार बाईकचा वापर केला जातोय. धावसंख्या 40 धावा. कारण बऱ्याचशा स्पर्धा आम्ही कव्हर करतोय मात्र ज्या ठिकाणी 1 किंवा 2 लाखाची स्पर्धा असते तेव्हा मात्र मोटार बाईक असते. मात्र ही लीगची स्पर्धा आहे. प्रथमच मोटार बाईकचा वापर केला गेला. या खेळाडूंचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न श्रीधर शेट्टी यांच्याकडून. हा चेंडू यावेळेस मात्र चेंडू बीट करून जातोय डिफाईन लेगला. पाहता पाहता चेंडू सीमा पलीकडे. 4 धावा. चैता पाकाची रात पुनवेची चैता पाकाची येल जायली पाटीची आई येल जायली पाटीची गुडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची गुडगोवरा देवी येल जायली तुझे आरती. थँक्यू. तर आज चौकार मिळतोय बघतोय आता मात्र धावसंख्येला आकार दिला जातोय. हा चेंडू ड्राईव्ह करतोय चेंडूला. चेंडू मात्र हवेत आहे त्या ठिकाणी मात्र कॅरी करतोय. झेल टिपला जातोय. फलंदाज मात्र बाद होतोय MK गीते संघाचा. तर फलंदाज बाद झाला. यावेळेस धावसंख्या बघतोय आपण धावफलकावरती 44. 44 धावा झाल्यात MK गीते संघाच्या. नवीन फलंदाज प्रवीण मैदानामध्ये येतोय. हा चेंडू ड्राईव्ह करायचा होता मात्र स्वयं गोलंदाज यष्टीरक्षक जातोय चेंडूवरती. तोपर्यंत वेळ होता एक धाव घेण्याचा. मात्र शेवटचा चेंडू प्रवीण निश्चितच उशीर झाला त्याला, कारण कालच्या सामन्यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये सामना जिंकून दिला होता आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावणारा फलंदाज प्रवीण मैदानावरती बघतो. एका चेंडूचा खेळ पर्याप्त. हा चेंडू यावेळेस मात्र ऑफ स्टंपला फेकलाय आणि चेंडूची मात्र निर्धाव चेंडू फेकलाय. सांगता झाली या चेंडूची. षटक समाप्त झालाय. 5 षटकांचा खेळ संपला आणि 5 षटकामध्ये 45 धावा एकवटल्यात. 46 धावांचं लक्ष्य असणार आहे ते मयुरेश सुपर किंग संघासमोर.
DJ Vibe Pop in the mix. थँक्यू. तर चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. MK गीते संघ ज्याने प्रथम फलंदाजी केली आहे. 45 धावा कुठल्या, 46 धावांचं लक्ष या 5 षटकामध्ये असणार आहे ते मयुरेश सुपर किंग संघासमोर. पुढचा सामना मृणाल मास्टर ब्लास्टर विपक्ष तेलंगे टायगर्स. या दोन संघामध्ये दोन्ही संघाचे संघनायक राजेश आणि करंदुले. आपण याचं नाणेफेकीसाठी मृणाल मास्टर ब्लास्टर या संघ जास्त वेळ करू नका, कारण बघा आपल्याला यावेळेस टायमिंग लावलं गेलंय, टायमिंग दिलंय. या ठिकाणी ज्यावेळेस दुसरं सत्र सुरू होईल त्यावेळेस आपण ऐकणार आहोत विनोद पाटील यांना. थँक्यू जगदीश पाटील. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं पुनश्च या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहताय बदलापूर प्रीमियर लीग 2017 क्रिकेटचा हा महासंग्राम. 4 दिवसीय ही भली मोठी स्पर्धा आपण या मैदानावरती पाहतोय. स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातला हा दुसरा सामना आपण पाहतोय. MK गीते वर्सेस मयुरेश सुपर किंग. मयुरेश सुपर किंग संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता व आमंत्रित केलं होतं MK गीते संघाला फलंदाजीसाठी. MK गीते संघाने प्रथम फलंदाजी करत असताना निर्धारित 5 षटकांमध्ये 9.00च्या सरासरीने 45 धावा फलकावर लावल्यात आणि 9.20च्या सरासरीने मयुरेश सुपर किंग संघासमोर 46 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलेलं आहे. दरम्यान यावेळेस आपण पाहू शकता व्यासपीठावर ज्यांचं नुकतंच आगमन झालेले आदरणीय श्रीधर धुळे साहेब, ज्यांच्या माध्यमातून निश्चितच ड्रीम युगा मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मालिका वीराचा पुरस्कार या ठिकाणी देण्यात येते. आणि निश्चितच जगदीश काल देखील आम्ही उल्लेख केला होता, यंदाची आपली ही 5वी प्रीमियर लीग आहे. आपण 4 प्रीमियर लीग याआधी कव्हर केल्या होत्या. सर्वात प्रथम आपण आदिवासी प्रीमियर लीग कव्हर केली होती, त्यानंतर वांगणी प्रीमियर लीग, त्यानंतर टिटवाळची कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग आणि त्यानंतर वांगणीची पुन्हा एकदा काराव ग्रामपंचायत प्रीमियर लीग आणि 5वी प्रीमियर लीग पाहतोय आपण यंदाच्या मोसमामध्ये. मात्र पहिल्यांदाच प्रीमियर लीगमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक हे पहिल्यांदाच हे चित्र आम्ही या स्पर्धेमध्ये पाहतोय आणि याचं संपूर्ण श्रेय आम्ही देतोय श्रीधर धुळे साहेब यांना. एक दानशूर व्यक्तिमत्व, क्रिकेटवर निस्सीम प्रेम असणारे असं व्यक्तिमत्व, क्रिकेटच्या माध्यमातून किंवा अनेक क्षेत्रामध्ये अनेक कोणतीही समस्या असेल, कुठलीही समस्या कोणाला असेल तर श्रीधर धुळे नेहमीच सर्वांच्या पाठीशी असतात. असं एक अतिशय आदर्श व्यक्तिमत्व श्रीधर धुळेच्या माध्यमातून खूप मोठं योगदान या स्पर्धेला. दरम्यान जाऊया मैदानाकडे. दरम्यान 46 धावांचं लक्ष ठेवून डोळ्यासमोर सलामीची जोडी पापा आणि अविनाशची आणि गोलंदाज येतोय MK गीते. आपला राखीव खेळाडू पाठवायचा आहे लवकरात लवकर. MK गीते गोलंदाज अक्षय ओव्हर द विकेट. हा चेंडू यावेळेस एज लागते, शॉर्ट थर्डमॅनला ट्रॅव्हल होतं त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग. 46 धावांचं लक्ष बघा या ठिकाणी मयुरेश सुपर किंग संघासमोर आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना निश्चितच या ठिकाणी सलामीची जोडी पापा आणि अविनाशची खेळपट्टीवर पाहतो आपण. स्ट्राईकला पापा, नॉन स्ट्राईकला अविनाश. पापाने जबरदस्त फलंदाजी दाखवली होती कालच्या दिवसामध्ये. अतिशय चांगली फलंदाजी एकाकी झुंज पापाने दिली होती कालच्या शेवटच्या सामन्यामध्ये. यावेळेस डायरेक्ट हिट त्या ठिकाणी अपील, मात्र पंच या ठिकाणी नकार देत आहेत. यापुढील लढत मृणाल मास्टर ब्लास्टर वर्सेस तेलंगे टायगर्स. दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचंय. धावसंख्या धावफलकावर यावेळेस पाहतोय आपण खातं उघडले गेले 1 धावेने. स्ट्राईकला सरकला फलंदाज अविनाश. गोलंदाज अक्षय यावेळेस कात्रपिंडकडनं सज्ज झालाय. निलेश मराडे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. निश्चितच आमच्या कमिटीचे मेंबर आहेत फ्रेंड्स ग्रुपचे. स्ट्राईकला अविनाश, पंचांकडनं गाडी घेतलेली आहे, सज्ज झालाय अक्षय टू अविनाश. हा चेंडू यावेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षक ठिकाणी सज्ज, अंदाज चुकलाय आणि चेंडू यावेळेस सीमारेषे बाहेर, चौकार. थँक्यू.
दरम्यान या ठिकाणी आदरणीय पप्पू धुळे यांचं शुभागमन झालं आणि कल्पेश धुळे त्यांच्यासोबत पाहू शकता आपण. चौकाराने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या धावफलक पाहतो आपण 5 धावा. अजूनही 41 धावांची गरज आहे. गोलंदाज अक्षय हा चेंडू बॅक फुटवर गेले होते. कट करण्याचा प्रयत्न अतिशय वेगाने चेंडू फेकला होता. पहिल्या चेंडूच्या तुलनेत जर पाहिला तर हा चेंडू अतिशय वेगाने फेकला होता. या आधीचा चेंडू फुलटच होता. मात्र सुरेख कमबॅक यावेळेस अक्षय दाखवतोय. वेगाने हा चेंडू फेकलाय. टप्पा पडल्यानंतर टेक ऑफ घेतोय. बीट करतोय. बॅक फुटवर गेले होते. कट करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र प्रयत्न फसतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा अक्षय यावेळेस समोर फलंदाज अविनाश. अक्षय ओव्हर द विकेट. हा चेंडू हलक्यात खेळून काढलाय. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चूक करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होतील का? आता मात्र 2 धावा वेगाने पूर्ण केल्यात. गुड रनिंग विडिंग द विकेट. अतिशय चांगला ताळमेळ. मिसफील्ड झाले आणि ते या गोष्टीचा फायदा घेतलाय. मात्र अक्षय थोडासा निराश असणार आहे. जर पाहिलं तर शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चूक करतोय आणि जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा देत आहेत. ते चुका निश्चितच शेवटच्या टप्प्यामध्ये महागात पडू शकतील या MK गीते संघाला. कारण 46 धावांचा डिफेन्स करत असेल तर चांगली गोलंदाजी आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळी चेंडू जागा बनून हुक केला चेंडूला फायनल लेगच्या दिशेने. चेंडू सीमारेषे बाहेर. 4 धावा. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण. पहिल्या षटकाखेर 11 धावा. बिनबाद 11. एक अतिशय चांगली सुरुवात या ठिकाणी केलेली बघा. अजूनही इथून येणाऱ्या 24 चेंडूमध्ये अजूनही 35 धावांची गरज आहे. पापा एका बाजूने आपण पाहतोय खेळतोय. पापाने कालच्या शेवटच्या सामन्यामध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. 78 धावांचा पाठलाग करायचा होता. मात्र पापा एका बाजूने पापाने अतिशय चांगली झुंज दिली होती. मात्र दुसऱ्या बाजूने फलंदाजी चांगली झाली नाही. त्यामुळे तो सामना त्यांना गमवावा लागला. मात्र इथे 46 धावांचं लक्ष काढायचं आहे आणि या 46 धावांचा पाठलाग जर करायचा असेल तर मैदानावरती संयमाने खेळावं लागेल. एकाग्रतेने खेळावं लागेल. जबाबदारीने इथे खेळावं लागेल या 2 फलंदाजांना. कारण सुरुवात चांगली झाली तर निश्चितच मिडल ऑर्डरवर दबाव कमी असेल. मात्र या सलामीच्या जोडीने या पहिल्या षटकात 11 धावा इथे कुठून काढलेल्या आहेत. आता मात्र इथून 35 धावांची गरज आहे. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 35 धावा. जर पाहिलं तर 8.750. साईड स्क्रीन समोर कोणीच बसू नका बघा. तिथून उठायचं. साईड स्क्रीन लावण्यामागचं कारण आहे. करण धुळे साईड स्क्रीनजवळ प्रेक्षकांनी कोणी बसू नका. कारण आमच्या फलंदाजाला कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये. फलंदाजी करताना चेंडू व्यवस्थित दिसावा त्यासाठी साईड स्क्रीन लावण्यात आलेली आहे. बघा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जेव्हा साईड स्क्रीनच्या समोरून प्रेक्षक जातात तेव्हा फलंदाजाला कॉन्सन्ट्रेशन करता येत नाही. त्यामुळे प्लीज साईड स्क्रीनजवळ कोणी थांबू नका. चेंडू यावेळेस बॉटम हँडचा वापर करून बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने क्षेत्ररक्षक डीपमध्ये चांगले क्षेत्ररक्षक. 1 धाव मात्र रोखू शकले नाही. 1 धावेने धावसंख्या धावफलकावर 12 आपण पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाज संजयचा वापर केला आहे संघनायकाने. 12 धावा. स्ट्राईकला सरकला फलंदाज आता मात्र अविनाश आणि बापाची सलामीची जोडी मैदानावरती अजूनही खेळपट्टीवर पाहतोय आपण. संजयचा हा चेंडू यावेळेस फक्त लॉफ्ट केला आहे. यावेळेस चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी चेंडू जातोय. डीपमध्ये आउटफील्ड फास्ट आहे आणि या 4 धावा. धावसंख्या धावफलकावर 16. गोलंदाज हा चेंडू हवेतून त्या ठिकाणी लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. चेंडू यावेळेस सीमारेषे बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. गुड बॅटिंग. धावसंख्या धावफलकावर 20. अतिशय चांगली फलंदाजी यावेळेस. स्ट्रोक जर आपण पाहिलं तर अतिशय चांगल्या प्रकारे परफेक्ट स्ट्रोक या ठिकाणी गॅपमधून. 4 धावा.
पुन्हा एकदा संजय ओव्हर द विकेट. मात्र चेंज ऑफ पेस गती परतून करतोय. चेंडूला कट केलाय. चेंडू जातोय यावेळेस बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील या ठिकाणी यशस्वी होतोय. 2 धाव्याने संघही धावसंख्या धावफलक पाहतोय आपण 22 धावा. 22 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय संजयच्या माध्यमातून. अविनाश अतिशय चांगली फलंदाजी दाखवतोय. 4 चौकार या ठिकाणी अविनाशने दाखवलेले आहे. आणि 4 चौकारच्या साहाय्याने जर पाहिलं तर 20 धावांवर नाबाद खेळतोय. हा चेंडू यावेळेस हवेतून सरळ रेषेमध्ये. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप आणि हा चौकार. थँक्यू. धावसंख्या धावफलकावर 26 आपण पाहतोय. यावेळेस अतिशय चांगला फटका. जर पाहिलं तर अविनाशच्या बॅटिंगचं जर कौतुक करावं असं वाटलं तर निश्चितच याबद्दल सांगावं झालं तर परफेक्ट टायमिंग करतोय बघा. ताकदीचा वापर फार कमी, मात्र तितकंच जबरदस्त टायमिंग या ठिकाणी. अतिशय चांगलं टेक्निक अविनाशचं पाहायला मिळतंय. फक्त जागेवरनं चेंडूला टाईम करतोय परफेक्टली आणि चेंडूला गॅपमध्ये खेळून काढतोय. 5 चौकार अविनाशच्या इनिंगमध्ये आपण पाहतो. अविनाश पोहोचल्या यावेळेस 24 धावांवर. संघही धावसंख्या जर पाहिली तर 27 धावा. तर मात्र इथून गरज आहे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये तर मात्र 19 धावांची गरज आहे. यापुढील सामना मृणाल मास्टर ब्लास्टर वर्सेस तेलंगी टायगर्स. तेलंगी टायगर्स संघ नाणेफेक जिंकलेले मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आज सकाळी पहिला सामना ते खेळले होते यश ग्रुप वर्सेस. त्यांनी अतिशय चांगली गोलंदाजी दाखवली होती. 32 धावांवर रोखलं होतं तेलंगी टायगर्सने यश ग्रुपला. मात्र बघूया मृणाल मास्टर ब्लास्टर एक अतिशय चांगला संघ या मैदानावरती. बघूया कशा प्रकारची फलंदाजी दाखवतोय तेलंगी टायगर्स संघासमोर. एक चांगली लढत पाहायला मिळणार आहे. एक चांगल्या गोलंदाजी विरुद्ध एक चांगली फलंदाजी असा सामना आजच्या दिवसाचा तिसरा सामना आपण पाहू शकता. मृणाल मास्टर ब्लास्टर या मृणाल मास्टर ब्लास्टर संघाने 2 सामने खेळलेले आहेत. दोन्ही सामने जिंकलेले आहेत आणि आपली विजयी घोडदौड इथे सुरू ठेवलेली आहे. मात्र तेलंगी टायगर्स संघ त्यांचा विजयी रथ रोखेल का, त्यांना इथे परास्त करेल का, मात्र या यानंतरच्या तिसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहू शकता निश्चितच तेलंगी जर विचार केला तेलंगी संघाने देखील 2 सामने जिंकलेले आहेत. म्हणजे दोन्ही संघ अतिशय चांगली कामगिरी करत असताना आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. दोन्ही संघाने 2 सामने खेळलेले आणि दोन्ही सामने त्यांनी जिंकलेले. त्यामुळे 2 ताकदवर संघ एकमेकांविरुद्ध एक चांगली फाईट करतील. एक चांगला सामना आमच्या क्रीडा रसिकांना पाहायला मिळेल. हा चेंडू यावेळेस यशस्वीचा अपील. त्या ठिकाणी पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन. अविनाश बॅक टू पॅव्हिलियन. साकारली आहे. एक चांगली सुरुवात करून दिलेली आहे. विजयाचा पाया इथे रचून दिलेला आहे. आता मात्र विजयाचा कळस चढवायचा बाकी या ठिकाणी. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतो. 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज विशाल. विशाल येतोय. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण. यावेळेस चेंडू हवेतून त्या ठिकाणी लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. खराब क्षेत्ररक्षण आणि या 4 धावा. यावेळेस अखोट्यापर्यंत चेंडू हवेत आहे. व्यवस्थित बॅटवर आला नाही. मात्र क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे पूर्ण झाले आहेत. 3ऱ्या धावेचा प्रयत्न असणार आहे. पापा इथे वेगाने निघालाय आणि सुरक्षित पॉपिंग क्रीजमध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 34 धावा. तर मात्र गरज आहे 12 धावांची अजूनही जिंकण्यासाठी. हळूहळू विजय दिशेने वाटचाल करत असताना
मयुरेश सुपर किंग संघ चांगली फलंदाजी दाखवत असताना पापा आणि अविनाशने सुरुवात चांगली केली होती, मात्र अविनाश बाजल्यानंतर हा चेंडू यावेळेस हुक केला चेंडूला सीमारेषेबाहेर, पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे, षटकार. दहा धावांची गरज आहे अजूनही आणि हा चेंडू यावेळेस हवेत आहे. बराच वेळ क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला, झेल होईल का? आणि हा झेल त्या ठिकाणी ड्रॉप केलाय. यावेळेस 2 धावा वेगाने पूर्ण केल्यात आणि 2 धावेने संघ धावसंख्या 42. आता मात्र 4 धावांची गरज आहे. बघा 46 धावांचा टार्गेट या ठिकाणी निश्चितच टार्गेटच्या जवळपास पूर्णपणे पोहोचलेले आहेत, कारण MK गीते संघाने खराब गोलंदाजी आणि खराब क्षेत्ररक्षण दाखवलंय. हा चेंडू यावेळेस हवेतून क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला चेंडू पहिल्या टप्प्यात उचललाय. 1 धाव इथे पूर्ण केली आहे. धावसंख्या धावफलकावर 43. तर मात्र 3 धावांची अजूनही गरज आहे. 3 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 3 संपलंय. आता मात्र येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 3 धावांची गरज आहे. DJ थँक्यू सौरभ, थँक्यू. दरम्यान यावेळेस पाहू शकता आपण उमेश भोसले साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे. मी फ्रेंड्स ग्रुपतर्फे त्यांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करते. 3 धावांची गरज आहे. अजूनही समीकरण मैदानावरती जर पाहिलं तर सामना पूर्णपणे एका बाजूने झुकलेला आहे. पहिला सामना देखील आपण एकतर्फी पाहिला आणि हा सामना आपण पाहतोय, हा सामना देखील एका बाजूने झुकलेला आहे. मात्र तिसरा सामना हा रंगतदार होईल, कारण 2 संघ मृणाल मास्टर ब्लास्टर एका बाजूला करण धुळे आणि दुसऱ्या बाजूला आशिषचा संघ तेलंगे टायगर्स आपण पाहू शकता. असं प्रवीण भगत साहेब यांचं शुभागमन झालं आहे. त्यांचं फ्रेंड्स ग्रुपतर्फे मी मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. हा चेंडू यावेळेस हलक्या हाताने शॉर्ट थर्मच्या दिशेने 1 धाव इथे पूर्ण केलेली आहे. मात्र 2 धावांची गरज आहे. दोन धावांची गरज आहे यावेळेस मयुरेश सुपर किंग संघाला. चेंडू हलक्यातून खेळून काढलाय पॉईंटच्या दिशेने. 1 धाव पूर्ण, स्कोर लेवल झालाय. धावांची बरोबरी, तर मात्र 1 धावेची गरज आहे. आणि यावेळेस हा सामना या ठिकाणी जिंकलेला आहे तो म्हणजे मयुरेश सुपर किंग संघाने. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन.